आपण जरी 30+ 35+ असलो तरी आपलं आयुष्य संपत नाही, तर इथूनच आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. सकाळच्या स्वयंपाकाच्या वाफेत स्वप्नही शांत उभी असतात. हातात भांडी, डोक्यात जबाबदाऱ्या, पण मनातून एक छोटासा आवाज येत असतो. मी फक्त हाऊसवाईफ नाही, तर माझ्या आईबाबांनी पण माझ्यासाठी भरपूर स्वप्न बघितली आणि मी सुद्धा. मी अजून खूप काही बनू शकते. घर सांभाळताना स्वतःला सांभाळणाऱ्या अशा एका प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे, जी की माझी आहे, ती तुमची पण आहे. थांबलेल्या वेळेतून सेल्फ ग्रोथ कडे चालणाऱ्या प्रवासाची गोष्ट ज्या माझ्यासोबत होतात, त्या तुमच्यासोबत पण होतातच. नमस्कार मंडळी, मी वैशाली, मोटिवेशन विथ वैशाली चॅनलवर तुमच्यासारखीच एक हाऊसवाईफ, टीचर आणि सेल्फ ग्रोथ या प्रवासात चालणारी मी एक छोटीशी हाऊसवाईफ. आता तुम्हाला कधी असं वाटतं का, की घर, मुलं, जबाबदाऱ्या, मी स्वतःसाठी झिरो टाइम आहे, किंवा माझा जो टाइम आहे तो झिरो आहे. इंग्लिश शिकायचं आहे, स्टडी करायचा आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, पण वेळच मिळत नाही ग ताई, अशा कितीतरी कमेंट मला येतात. एक्झॅक्टली अशीच स्टोरी माझी होती. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळेल आणि माझ्यापासून तुम्हाला. तर बघा मैत्रिणींनो, सकाळी लवकर उठणं, मुलांची तयारी, घरकाम, स्कूल, स्टडी, युट्यूब या सर्वांमध्ये ना मी खूप गोंधळून जाते. पण पण ऐका, पण स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी मी मागील व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे, की मी कशा प्रकारे स्वतःला ग्रोथ करत आहे. अशी एक वेळ होती माझ्यावर. मला वाटायचं मी सगळ्यांसाठी जगते, पण स्वतःसाठी मी काहीच करत नाही. पण एक दिवस माझ्या मुलीने मला एक सिंपल क्वेश्चन केला, की "तू असं का करतेस गं मम्मा?" तेव्हापासून मी ठरवलं, की नाही, मी जो अभ्यास करते किंवा मी जो माझा अमूल्य वेळ सगळ्यांसाठी खर्च करते, जे मी 24 तास बिझी असते, ती माझ्या स्वप्नांसाठी मी 30 मिनिटं नाही काढू शकत. तोच प्रश्न तिथूनच माझा सेल्फ ग्रोथ जर्नी सुरू झाला, जो की तुम्हा सर्व सबस्क्रायबरना माहित आहे. आणि मी त्यासाठी आभारी आहे, की तुम्ही मला छान छान, तुम्हाला मी आवडते आणि तुम्ही मला सपोर्ट करत आहात. तर बघा मैत्रिणींनो, मी काहीही नवीन केलेलं नाही आहे. मी काहीही अचीव्ह केलेलं नाही. मी फक्त काय केलेलं आहे, स्वतःला स्वतः ओळखलेलं आहे. आणि कमेंट येतात, की "ताई, आम्हाला काही करायचं आहे गं, पण आम्हाला समजत नाही कुठून सुरुवात करावी." तर सगळं झिरो असतं ना, झिरोपासूनच आपल्याला सुरुवात करायची असते. मी कुठेही टाईम शोधला नाही. मी कुठेही मोठा टाईम शोधलेला नाही. आणि मी फक्त जो माझा टाईम होता ना, त्याला यूज केलेला आहे. आता तो टाईम मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ दाखवलेला आहे, की तो टाईम मी कसा यूज करते. तर बघा, स्वयंपाक करताना ऑडिओ लर्निंग, मुलं अभ्यास करताना माझं सोप्या स्टडी मी घेऊन बसते. रोज 15 ते 20 मिनिटं इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस दे, की तुम्हाला माहिती आहे मी स्वयंपाक करताना पुटपुटते आणि माझं परफेक्शन नाही आहे, पण मी सातत्य निवडलं, मी कॉन्स्टिटन्सी निवडली आणि सिंपल इंग्लिश लाईन मी स्वतःला रोज सांगते, आय एम इम्प्रूव्हिंग इंग्लिश एव्हरी डे, इच टाईम. आणि याचाच मी स्वतःला बिलीव्ह केला. बिलीव्ह मी, हळू माझा कॉन्फिडन्स स्वतःचा स्वतः वाढायला लागला आणि माझ्यात ग्रोथ व्हायला लागली, माझ्या सेल्फ ग्रोथ वाढायला लागली. आणि तुम्ही सुद्धा तुमची सेल्फ ग्रोथ अशीच वाढवू शकता. तुमचा जो मोठा टाइम तुम्हाला शोधण्याची गरज नाही. तुमचा जो छोटा टाइम आहे ना, त्यालाच तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे मोठ्या टाईममध्ये. बघा मैत्रिणींनो, किंवा माझ्या गोड ताईंनो, कॉन्फिडन्स अचानक येत नाही. लक्षात ठेवा. तो आपल्या डेली ॲक्शन मधून बिल्डअप होत असतो. आता कॉन्फिडन्स हॅक्स फॉर हाउसवाईफ्स मी तुम्हाला सांगते बघा. आता ते मी माझे शोधून काढलेले आहेत, जे की तुम्हीही वापरू शकतात, कारण माझ्यासारखे तुम्ही आहात. मी तुमच्यासारखी आहे. स्वतःशी पॉझिटिव्ह बोलणं, सेल्फ टॉक पॉझिटिव्ह, कंपॅरिझन बंद करणं, स्मॉल गोल ठेवणं, डेली लर्निंग हॅबिट. प्लीज लक्षात ठेवा, कंपॅरिझन कॉन्फिडन्स डिस्ट्रॉय करतो, पण सेल्फ प्रोग्रेस कॉन्फिडन्स बिल्डअप करते. म्हणजे जर आपण कोणासोबत तुलना केली तर आपला कॉन्फिडन्स आपला नष्ट होईल. पण जर आपण सेल्फ प्रोग्रेस कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल, तर स्वतःसाठी स्वतःसोबतच तुलना करा. माझं काय चुकतंय, माझे कुठले वीक पॉइंट आहे, माझे कुठले स्ट्रॉंग पॉइंट आहे, मी अजून माझ्या स्वतःमध्ये कशी ग्रोथ करू शकेल, जरी मला स्टडी करायचं नाही तर मी घरात माझी कशी ग्रोथ करू शकेल, मला एवढा एक्सपिरियन्स आहे त्याचा मी फायदा कशी करू शकेल. आणि आणि स्वतःला स्वतः इंग्लिश मराठी जे तुम्हाला मिक्स करायचं आहे, आय एम नॉट लेट, मी फक्त माझ्या योग्य वेळेत ग्रो होत आहे,
हीच माझ्यासाठी योग्य वेळ आहे आणि हीच माझ्यासाठी वेळ राहणार आहे, कारण ही वेळ गेली तर पुन्हा माझ्यासाठी वेळ येणार नाही. लक्षात ठेवा. म्हणूनच तुम्हाला सांगते, तुम्ही जरी हाऊसवाईफ आहात तरी तुम्ही वीक नाही आहात. तुम्ही मल्टीटास्किंग क्वीन आहात. तुम्ही एक मल्टीटास्किंग क्वीन आहात. एक घर सांभाळणारी जी स्त्री असते ना, तिने जर ठरवलं ना, तर ती स्टडी काय, ती इंग्लिश काय, ती करिअर काय, ती सगळंच मॅनेज करू शकते. कारण आपण किचन पासून तर सगळं काही आपण मॅनेज करत असतो. फ्रॉम किचन टू कॉन्फिडन्स, फॉर रुटीन टू सेल्फ रिस्पेक्ट, फ्रॉम हाऊसवाईफ टू सेल्फ ग्रोथ वुमन. हा प्रवास आपला स्लोली आपण कव्हर करू शकतो आणि हे सगळं 100% पॉसिबल आहे. तर ताई, मग आम्हाला थकवा येतो ना? हो ना, येतोय ना, मला पण येतोय. कधी कधी थकवा येईल, कधी कधी मोटिवेशन कमी होईल, कधी लोक म्हणतील आता काय शिकणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, थांबणं आणि संपणं यात खूप फरक असतो. तुम्ही थांबू शकता, पण तुम्ही संपू नका. कारण तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. कारण हाच तुमचा स्ट्रॉंगेस्ट डिसिजन असणार आहे. जी स्त्री स्वतःला कधीच विसरत नाही, जी स्त्री स्वतःला विसरली होती, ती आज स्वतःला शोधते आहे. ती स्त्री फक्त घरापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती तिच्या स्वप्नांना अनलिमिटेड करणार आहे. म्हणून जरी जबाबदाऱ्या आहेत, तरी आता डोळ्यात कॉन्फिडन्स आणा आणि तो बदल तुम्हाला अचानक दिसणार नाही. तर डिअर हाऊसवाईफ, येस, आय एम टॉकिंग टू यू. जिथे दिवस तिचे घरकामात जातात, पण स्वप्न अजूनही मनात जिवंत आहेत. यू आर नॉट जस्ट अ हाऊसवाईफ, यू आर अ सायलेंट वॉरियर ऑफ युअर फॅमिली. सकाळपासून रात्रीपर्यंत तू सगळ्यांसाठी जगतेस, पण आता थोडस स्वतःसाठी जग. लिटिल लर्निंग, लिटिल कॉन्फिडन्स, लिटिल सेल्फ ग्रोथ, एव्हरी डे, एव्हरी स्टेप, एव्हरी मॅटर. थोडं इंग्रजी शिक, थोडा अभ्यास कर, थोडा स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःचे थोडे थोडे स्मॉल हॅपीनेस जोपास. बिकॉज वन डे यू विल लुक बॅक टू से, आय डिड नॉट स्टॉप, आय रिस्टार्टेड. तुझा प्रवास स्लो असू शकतो, पण तो पॉवरफुल आहे. तू उशीर केलेला नाहीस, तू फक्त तुझ्या योग्य वेळेत उगवत आहेस. कारण तू तुझ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेस, तुझी कर्तव्य पूर्ण केली आहेस. रिमेंबर दिस लाईन, आय एम ग्रोईंग इवन इफ इट इज स्लो. घर, जबाबदाऱ्या, मुलं, काम या सगळ्यांच्या मध्ये तू स्वतःला हरवू नकोस. बिकॉज व्हेन अ वुमन स्टार्ट बिलिव्हिंग इन हरसेल्फ, हर लाईफ सायलेंटली ट्रान्सफॉर्म. म्हणूनच आजपासून एक छोटासा डिसिजन घ्या. दररोज फक्त 30 मिनिटं, नाही 30 मिनिटं, 15 मिनिटं, नाही 15 मिनिटं, 5 मिनिटं सेल्फ ग्रोथ साठी द्या. स्टडी, इंग्लिश, कॉन्फिडन्स, स्टेप बाय स्टेप, डे बाय डे. आणि लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही एकटा नाही आहात. मी तुमच्या सोबत आहे, वैशाली. म्हणूनच नेहमी जुळून राहा मोटिवेशन विथ वैशाली सोबत. आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, लाईक देखील करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन मोटिवेशन सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of